मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आज मस्त फ्रेश वाटतंय, माहीत नाही का 2-3 दिवस जसं मी कालच तुमच्यासोबत शेअर केलं, इतके कठीण गेलेत ना मला आणि म्हणजे भयंकर हेडेक, भयंकर डोकं दुखत होतं. त्यानंतर मूड स्विंग्सनं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी. पण आज मला फ्रेश वाटतंय आणि म्हणजे कसं आज कंबर पोटही जरा कमी दुखतंय, त्यामुळे सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटतंय. सकाळ म्हणजे आता 10 वाजून गेलेत, मुलं शाळेत गेलीत. पिहूचाही पेपर आहे आज आणि आरोहीचाही फर्स्ट पेपर आहे आज. दोघंही स्कूलला गेलीत आणि मी इथे निवांत बसले आणि आणखी ब्रेकफास्ट माझा करायचं बाकी आहे बरं का. ब्रेकफास्ट करायचा आहे, पण मुलांना ना आज पोहाच बनवून दिला होता आणि तेव्हा तो म्हणजे एक्स्ट्राचा बनवायचा म्हणजे बनवणं झालाच नाही, कारण थोडेसेच पोहे होते. पण आत्ता मला प्रचंड भूक लागलेली आहे. भाजी पोळी तर मला म्हणजे स्वयंपाक झालेला आहे माझा तयार, पण जेवायची इच्छाच नाही आहे. पण पुरण आहे घरात, चला आता पुरणपोळी बनवते माझ्यासाठी, मस्त ब्रेकफास्ट करते. कारण म्हणजे होळीच्या दिवशी माहिती आहे का, एकही पुरणपोळी मी बनवली नाही, कारण देवाला नैवेद्य दाखवायचा नव्हता. आरोहीला विचारलं तुला पुरणपोळी खायची का बाई, तर पोरगी बोलली नाही आणि माझी तर काहीच खाण्याची इच्छा नव्हती. सो त्यामुळे पुरणपोळी आमच्याकडे बनलीच नाही. पुरण बनलेलं होतं, होळीच्या दिवशीही पिऊने पुरण खाल्लेलं, दुसऱ्या दिवशीही खाल्लं, पण पुरणपोळी काही बनली नाही. सो चला आज फायनली जे मस्त एक पुरणपोळी बनवते, गरम गरम खाते. तसंही मला पुरणपोळीनं गरम गरम खायला आवडते, किंवा मग शिडी पुरणपोळी, तिला मस्त तव्यावर गरम करायचं, तूप ओतायचं, ती थोडीशी क्रंची होऊ द्यायची, नंतर खायची. असं 2 प्रकारे पुरणपोळी खायला मला आवडते. पण चला आत्ता तरी एकच ऑप्शन आहे माझ्याकडे, मस्त गरम गरम पुरणपोळी टाकते, आधी जेवते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. सो चला अगेन वेलकम इन माय किचन. आणि सो आत्ता मी बनवते आहे पुरणपोळी. पुरणपोळी म्हणजे माहीत आहे का, इतका आवडीचा विषय आहे आणि मला ना आश्चर्य वाटतं कधी कधी ऐकून, बऱ्याच जणांना पुरणपोळी आवडत आणि खरंच कधी कधी वाटतं कसं शक्य आहे हे, पुरणपोळी आवडत नाही. मला तर इतकी प्रचंड आवडते ना, मग ती फक्त तूप टाकून म्हणा किंवा दुधासोबत म्हणा, आंब्याच्या रसासोबत तर विचारूच नका, आणि चिंचोणीसोबत तर आहा म्हणजे कशाही सोबत द्या, मला पुरणपोळी प्रचंड आवडते. कधीतरी तर आमच्याकडे बासुंदीसोबतही पुरणपोळी खाऊन घेतात. बरं चला आता इथे मी बनवते आहे पुरणपोळी, आणि मस्त पातळ अशी पुरणपोळी मी बनवलेली आहे आणि मस्त भरपूर तूप टाकून जे आहे मी याला शेकणार आहे. म्हणजे आधी मी ठरवलं होतं माझ्यापुरती एकच पुरणपोळी बनवते, पण त्यानंतर म्हटलं आता थोड्या वेळात आरोही येईल आणि तुम्हाला तर माहीत आहे मुलं आलं की पहिलं असतं त्यांचं मम्मा काहीतरी खायला दे, म्हणून म्हटलं चला आरोहीसाठी पण एक पुरणपोळी बनवून घेते. सो आमच्या दोघी मायलेकीसाठी 2 अशा मी पुरणपोळ्या बनवल्या. माझी मी खाऊन घेतली, आरोहीची झाकून ठेवली आणि 1-2 कामं केले, नाही तर लगेच 12 वाजेस्तोवर मुलं आलेत आणि आल्या आल्या त्यांचा हा कार्यक्रम स्टार्ट झाला. म्हणजे यासाठी जे आहे ना मी हे आवरलंही नव्हतं, कारण त्यांना हे फुगे फोडायचे होते आणि फोडलेलेच बरे असतात माहीत आहे का, नाहीतर ते 4-5 दिवस नुसतं घरभर इकडून तिकडे फिरत असतात. आणि त्यानंतर हे सर्व ना आमचं बिलकुलच प्लॅन नव्हतं. ते बलून जेव्हा मुलं फोडत होते तेव्हा मला एक गोष्ट आठवली आणि सहज माझ्या तोंडातनं निघालीही ती, आणि ती माझी सर्वात मोठी चुकी होती. ती म्हणजे जे धुलिवंदनचे जे पाण्याचे बलून्स होते ना पिऊचे, ते एका बकेटमध्ये बाथरूममध्ये तसेच पडून होते आणि त्याची मी त्याला आठवण करून दिली आणि मग त्याचं चालू झालं. मग मला ते पण बलून्स फोडायचे. मी त्याला म्हणजे दिली एक ॲडवाईस, तू बाथरूममध्ये फोडून घे तुझा तू, पण त्याला ते म्हणजे ऐकायचं नव्हतं. सो आरोही बोलली चल आपण दोघं ना बाहेर खेळू, आणि दोघांचं मग माझ्यापर्यंत आलं, मम्मा तू पण खेळ प्लीज प्लीज प्लीज. आणि मी अश्विनी आंटीलाही बोलवतो, कारण तीही मी खेळली नाही, सो तीही होळी काही खेळलेली नव्हती. सो तिला आवाज दिला ना, तीही लगेच हो म्हणाली. मग काय लगेच मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि लगेच आम्ही खेळायला सुरुवात केली आणि इतकी मजा आली की काय सांगू. इतकं हसलोत ना आम्ही, आणि फक्त पाणी खेळणार होतो आम्ही, त्यात मग आम्ही कलर्स पण ॲड केले, कारण शेवटी धुलिवंदन कलरशिवाय तर कंप्लीट होणार नव्हतं. सो कलर्स, पाणी, भरपूर मस्ती, सोबत गाणी लावली होती मोठ्या आवाजात. सो असं सर्व जे आहे आमचं एन्जॉय करणं चाललं होतं. धुलिवंदन आपण एन्जॉयच केलं नाही, यावर्षी कलरच खेळलो नाही, अशी जी खंत होती मनाला, जी कसर होती ती आम्ही इथे भरून काढली. भरपूर डान्स केला, भरपूर हसलोत, भरपूर कलर खेळलो.
माझा फक्त तो एक वर्ड मला इतका भारी जाईल ना, खरंच असं वाटलं नव्हतं. मुलांनीही बघा हे बलून फोडलेत तेव्हा जसं मी सांगितलं, पिहूला म्हणजे चुकून सांगितलं मी, अरे तुझे कालचे पाण्याचे बलूनही म्हणजे उरलेले आहेत. आणि जसं त्याला सांगितलं ना तसं मग तो मागे लागला, मम्मा चल तू काल होळी खेळली नाही, धुलीवंदन खेळली नाही, आपण खेळायचं का? आणि चल लगेच अश्विनी आंटीला बोलवू असं तसं. आणि पिहू इतका हट्टाला पेटला होता ना, लगेच अश्विनीचं दार वाजवलं, आंटी आपण खेळलो नाही ना काल, सो आपण खेळायचं का असं तसं. म्हणजे तो भरपूर खेळला होता, मी आणि अश्विनी खेळले नव्हते. सो त्याचं चालू झालेलं मग खेळायचं आपण खेळायचं. आणि म्हणून जे आहे आम्ही तयार झालोत. म्हटलं ठीक आहे थोडंफार खेळू, पण माहीत नव्हतं थोडंफार खेळण्याची इतकी मोठी किंमत मोजावी लागेल. पॅसेज इतका घाणेरडा झाला होता की काय सांगू तुम्हाला. तीनदा तो धुवावा लागला तेव्हा कुठे म्हणजे फक्त पूर्ण कलर जो आहे तो क्लीन झाला, पण तो म्हणजे खाली फ्लोअरला जो चिपकला किंवा फ्लोअरला जो कलर आला आणि त्याच्यामुळे तो तर जसच्या तसाच आहे. आणि घराची अवस्था ती तर विचारूच नका, इतकी भयंकर झाली होती. तीनदा जे आहे मी फ्लोअर क्लीन केलं, त्यानंतर एवढे सर्व कपडे वॉश करावे लागले पुन्हा एकदा. काल तर म्हणजे कपडे धुवून तर माझी म्हणजे हालत खराब झाली होती. आणि आज पुन्हा काही नाही, मलाच हौस होती आणि तीच मला भारी पडली. सो माझे पिहूचे आरूचे पुन्हा जे आहे ते कलरचे कपडे वॉश करावे लागले. त्यानंतर 2-3दा फ्लोअर क्लीन केलं. बघा आणखी ते म्हणजे बाकीच आहे काढायचं बड्डेचं डेकोरेशन. सो आता चला ते काढते. भरपूर कामं बाकी आहेत बघा. म्हणजे माझी तशी डेली रुटीनची सर्व कामं झालेली होती. दळण केलं होतं, एक्स्ट्राचीही कामं झाली होती. आणि हे जे बलून्स आहेत हे मी आधीच काढणार होते, पण मुलांनी सांगितलं होतं मम्मा काढशील नको, आम्ही आलं की छान त्यांना फोडू, म्हणून तेवढी ती ठेवली होती काढायची. आणि ते काढले नव्हते म्हणून हे सोफा वगैरे जागेवर ठेवलं नव्हतं. बस एवढंच जे आहे माझं काम बाकी होतं. थोडीशी मजा केली, एवढी सर्व कामं वाढवलीत. आणि आता तीच कामं करता अशी दमले ना मी. पण आता मस्त शॉवर घेतल्यामुळे अगदी फ्रेश वाटतंय. चला आता तेवढं डेकोरेशन काढते आणि सोफा जागेवर ठेवते, त्यानंतर तुम्हाला भेटते. केस माहिती आहे का अगदी झाडूसारखे झालेत माझे कलरमुळे. काल मस्त तयारीत होते धुलीवंदन खेळायच्या, तर खेळले नाही. आणि आज काहीच तयारी नव्हती, फक्त पिऊने 1-2दा रिक्वेस्ट केली आणि मी कलर खेळायला गेले. काल मस्त वेणी वगैरे घातली होती म्हणजे कमीत कमी केस खराब होतील यासाठी. आणि आज तर काहीच प्रिकॉशन्स घेतले नाहीत आणि त्यामुळे केस ना खूप ड्राय झालेत. आणि एकतर कंडिशनर पण नाही आहे घरी. बरं जाऊ देत, उद्या पुन्हा एकदा वॉश करेल म्हणजे पहिल्यासारखे होऊन जातील. बाय द वे आज सकाळीच पुरणाची पोळी बनवून खाल्ली, तरी पण गोडाचं क्रेविंग होतंय, काहीतरी मस्त गोड खायची इच्छा होतंय. आणि मला माहिती आहे का स्वीटमध्ये ना रसगुल्ले भयंकर आवडतात. आणि माहित नाही कसं आज डोक्यात थॉट आला रसगुल्ले बनवून बघूयात का. खूपदा रसगुल्ले म्हणजे बनवायचं माझ्या डोक्यात येतं, पण कधीच बनवलेले नाहीत आणि त्यामुळे मी कधीच म्हणजे बनवायला जातही नाही. पण आज म्हटलं चला आज बनवूनच बघूयात. दूध एक्स्ट्राचं आहे आणि त्यासाठी मग आता अर्धा तास बसून आधीनं रेसिपी सर्च केल्यात. एक सोपी रेसिपी बघितली, आवडली ती. म्हटलं चला अगदी सोपी पद्धत आहे, ॲटलिस्ट ट्राय तरी करून बघूयात. कारण भरपूर दिवसाची इच्छा आहे. जमलं तर जमलं, नाही जमलं तर नाही जमलं. 1 लिटर दूध तेवढं वाया जाईल, पण जमलं तर एक छानशी रेसिपी पुन्हा आपल्या किचनमध्ये ॲड होईल, जी मला सर्वात जास्त आवडते. माहिती आहे का रसगुल्ले आरोहीच्या पप्पाला पिहूला बिलकुल आवडत नाही. आरोहीला आवडतात थोडे थोडे, पण मला प्रचंड आवडतात, प्रचंड. पण ती रेसिपी मी आजपर्यंतही ट्राय केली नाही, पण फायनली आज ट्राय करते आहे. फिंगर क्रॉस जमायला पाहिजे फक्त. बरं का 4:30 वाजलेत आणि तरी आलं माझ्या डोक्यात की बनवून बघ स्नेहा, जमली तर जमली, चुकली तर चुकली, 2 पैकी एकच होईल. एकदाच काय ते दूध वाया जाईल, पण ॲटलिस्ट ट्राय केल्याचं समाधान मिळेल. आणि म्हणून मी जे आहे आज रसगुल्ले बनवायला घेतलेत फायनली, म्हणजे स्वतःसाठीच, कारण मला ती डिश प्रचंड आवडते. सो चला, माहीत नाही खरंच जमते का नाही, म्हणजे मी 1% ही गॅरंटी घेत नाही मला रसगुल्ले जमतील का नाही. पण अतिशय प्रेमाने आणि पूर्ण माझे काय डेडिकेशनने जे आहे मी ही रेसिपी ट्राय करणार आहे. जमली की तुमच्यासोबत शेअर करेल, नाही जमली ना तरी तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे मी काय चुका केल्या त्या तुम्ही मला सांगू शकाल किंवा माझ्या चुकांमधून तुम्ही काहीतरी शिकू शकाल. चला लेट्स ट्राय. सो चला सुरुवात जी आहे पाक बनवण्यापासून करूयात. सो इथे ना 1.5 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये त्याच्या दुप्पट मी पाणी घालणार आहे. म्हणजे 1.5 वाटी साखर तर 3 वाटी 3-3.5 वाट्या जे आहे मी इथे पाणी घातलं होतं.
आणि हा पाकना जास्त वेळ शिजू द्यायचा नसतो, फक्त साखर विरघळू द्यायची आणि 1-2 उकळ आली की लगेच गॅस बंद करायचा आणि ते थंड व्हायला साईडला ठेवायचं. तोपर्यंत आता आपल्याला फाडायचं आहे दूध. सो इथे दूध ना म्हणजे मी सकाळी तापवलं होतं, पण आता पुन्हा जे आहे ते गरम करायला ठेवलं. ते छान त्याच्याही 1-2 उकळ आल्या की मी ना अगदी फ्लेम कमी केली आणि इथे मी 2 चम्मच व्हिनेगर घेतलं आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 4 चम्मच पाण्यामध्ये ते आधी डायल्यूट केलं आणि त्यानंतर बघा आता थोडं थोडं करत जे आहे मी यामध्ये म्हणजे दुधामध्ये ते व्हिनेगरचं पाणी घालते आहे. म्हणजे ते हळूहळू दूध फुटतं, एक सोबत घातलं की ते पटकन फुटतं आणि मग ते ना जरा रबरी टेक्स्चर त्याचं बनतं. सो दूध बघा परफेक्ट फाटलं. त्यानंतर एका चाळणीवर इथे मी कॉटनचा कापड घेतला, त्यामध्ये जे फाटलेलं दूध होतं ते लगेच घातलं बघा, जास्त वेळ ते गरम पाण्यात नाही ठेवलं. आणि त्यानंतर 1-2 वेळा जे आहे मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि मी फक्त 1-2 पाण्यानेच धुतलं, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही कमीत कमी 3-4 पाण्याने धुवा, कारण मी 2 पाण्याने धुवूनसुद्धा ना त्यामध्ये तो म्हणजे दुधाचा म्हणा किंवा व्हिनेगरचा थोडा ना स्मेल असा उरला होता. ही माझी एक मोठी चूक होती, म्हणून 3-4 पाण्याने ते स्वच्छ धुवा आणि छान बांधून साईडला ठेवून द्या 15 ते 20 मिनिटासाठी. जसं आपण पनीर सेट करायला ठेवतो की नाही, अगदी तसंच. बरं चला आता पुन्हा आपल्याला पाक बनवायचा आहे. सो इथे ना मी फक्त 1 वाटी साखर घेतली आणि यामध्ये 4 वाट्या जे आहे पाणी घातलं. इथेही मी चुकी केली, तुम्ही ना 4 पेक्षा 6-7 वाट्या पाणी घाला, का ते पुढे सांगते मी तुम्हाला. सो पाणी उकळायला ठेवलं, तोपर्यंत बघा माझं जे पनीर म्हणू शकता तुम्ही, जे फाटलेलं दूध होतं ते बऱ्यापैकी सेट झालं. सो ते आता इथे जे आहे मी घेते आहे एका प्लेटमध्ये. छान त्याचा चुराडा करायचा असा आणि ते ना आपल्याला मस्त असं स्मॅच करून घ्यायचं आहे. इतकं स्मूथ बनलेलं आहे बघा हे, म्हणजे परफेक्ट बनलं असं तुम्ही म्हणू शकता. नाहीतर म्हणजे जास्त वेळ गरम पाण्यात वगैरे ठेवलं की बऱ्याचदा काय होतं ते असं कडक बनतं आणि मग असं स्मॅच ते व्यवस्थित करता येत नाही, स्मूथ बनत नाही. आपल्याला हाताने अगदी स्मूथ होऊन ते प्लेटला किंवा हाताला न चिपकता त्याचा मस्त असा गोळा होईल ना तोपर्यंत हे असंच रगडत राहायचं आहे. मी या प्रोसेससाठी 10 मिनटं दिलेत आणि ही स्टेप खरंच खूप जास्त महत्त्वाची आहे. इथे तुम्ही हा डो जितका छान बनवाल ना, स्मूथ बनवाल ना, तितका पुढे फायदा होतो. नाहीतर मग रसगुल्ले पाण्यात टाकले की मग ते फुटतात. म्हणून जे आहे इथे थोडीशी मेहनत घेतली आणि छानसा असा डो बनवून घेतला. पण तरी इथे आपलं म्हणजे डो कम्प्लिटली तयार नाही आहे, कारण यामध्ये आपल्याला फक्त 1 चम्मच घालायचा आहे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर नसेल तर मैदाही घालू शकता आणि ही कंपल्सरी असतं बाइंडिंगसाठी. म्हणजे हे घातलं नाही तर मग पुन्हा जे आहे आपले रसगुल्ले फुटायची शक्यता असते. म्हणून फक्त 1 चम्मच जे आहे कॉर्नफ्लोअर घालून मी एकच फक्त असा छोटासा रसगुल्ला बनवून घेतला टेस्टिंगसाठी. उकळत्या पाण्यात तो सोडायचा बघा आणि रसगुल्ला मस्त असा पोहायला लागला की समजायचं आपण जे रसगुल्ल्याचं गोळा बनवला आहे तो अगदी परफेक्ट बनला आहे. आणि इथे जर का तो फुटला की मग त्यामध्ये पुन्हा कॉर्नफ्लोअर घालायची गरज आहे असं समजायचं. माझे इथे मस्त पोहायला लागलेत, त्यामुळे मी बाकीचे सर्व जे आहेत रसगुल्ले बनवून घेतलेत आणि एक एक करत जे आहे अशा उकळत्या पाण्यामध्येच टाकलेत. गॅसची फ्लेम अजिबात लो किंवा मीडियम करायची नाही. हाय फ्लेमवर सुरुवातीला ना 7 ते 8 मिनिट जे आहेत हे गोळे मस्त आपल्याला असेच जे आहेत पाण्यामध्ये काय शिजत ठेवायचे आहेत. बघा लगेच 2-3 मिनिट झाले नाहीत की हे गोळे ना असे अगदी पाण्यावर पोहायला लागतात आणि त्यांची साईज तर अगदी डबल व्हायला लागते. आता हे 7-8 मिनटं असेच मला उकळवायचे आहेत. तोपर्यंत अर्धा लिटर दूध आणखी एक्स्ट्रा होतं. सो त्याचं मी इथे पनीर बनवून घेते आहे. 2-3 दिवस झाले पिहूला सर्दी होती, त्यामुळे त्याला दूध दिलं नाही, म्हणून इतकं दूध साचलं आणि म्हणून मला ही रेसिपी आठवली खरं तर. चला आता पनीर सेट करायला ठेवलं बघा साईडला आणि इथे माझे रसगुल्लेही बघा परफेक्ट असे बनवून तयार आहेत. इतका चम्मच फिरवते आहे त्यामध्ये तरी ते फुटत नाही आहेत. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून मी पुन्हा 4 ते 5 मिनिटांनं शिजवून घेतलेत. आता मी बोलले होते की पाणी एक्स्ट्रा टाका, त्याचं कारण हेच बघा उकळता उकळता माझं पाणी किती कमी झालं आहे आणि त्यामुळे त्यामध्ये ना रसगुल्ले असे म्हणजे रसगुल्ले जास्त झालेत आणि पाणीच कमी झालं आणि त्यामुळे ना ते असे पाहिजे तसे फुलले नाहीत असं मला वाटतंय. बरं चला आता मी गॅस बंद केला आणि पटकन ते गरम गरम रसगुल्ले जे आहेत आपण जो सर्वात आधी पाक केला होता, जो थंड करून घेतला होता,
त्यामध्ये घालते आहेत. गरम पाकात रसगुल्ले ठेवायचे नाहीत, नाहीतर ते कडक होतात. सो अशा प्रकारे थंड्या पाकात ठेवून आपल्याला हे कमीत कमी आता 2 तास असेच झाकून ठेवायचे आहेत. पण खरं सांगू का, मला काही 2 तास म्हणजे वेटच झालं नाही. 1 तासात मी रिटर्न आले आणि रसगुल्ला दाबून बघितला तर तो असा मस्त परफेक्ट बनला होता. इतका रस प्यायला होता ना तो, की काय सांगू, खूप मस्त बनला होता. म्हणजे 100 पैकी तुम्ही 80 गुण तरी त्याला नक्की देऊ शकता. इतका छान तो बनला होता. आणि आणखी एक डिस्क्लेमर, म्हणजे आता मी रेसिपी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला, पण तरी जर का कळली नसेल ना, तर सरिता किचन हे जे चॅनल आहे सरिता ताईंचं, मी त्यावरच ही रेसिपी बघून ट्राय केलेली आहे. सो इथे काही कळलं नसेल तर तिथे भेट द्या आणि नक्की ही रेसिपी घरच्या घरी ट्राय करा. खूप मस्त जमते बरं का. पहिल्या प्रयत्नात मला जमली तर तुम्हालाही नक्की जमेल. बरं चला, आता आजचा दिवस माझ्यासाठी भरपूर बिझी असा पण तितकाच आनंददायी होता. चला, या छान अशा दिवसासोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, हाईप करा आणि हो, छान छान कमेंट करा. चला, बाय.